स्वामी समर्थ. तर आज मी बनवलेलं आहे फ्राईड राईस. नॉर्मल व्हेज फ्राईड राईस आहे. नॉनव्हेजमध्ये पण येतो, पण मी आज बनवलेला व्हेज फ्राईड राईस. याच्यात खूप सोपा आणि सरळ बनवलेला आहे. याच्यात जास्त भाज्याची गरज नाही आहे, काहीच नाही. अगर तुम्ही भाजींचाही बनवला तरी खूप छान लागतो आणि बिना भाजीचा बनवला तरी छान लागतो. आता आपण बरेचदा भाजी फ्राईड राईस खायची इच्छा असते, पण आपल्याकडे भाज्या नसतात. तर बिनकाळ भाजींचं कसं बनवायचं ते बघूया. तर इथे मी पॅन घेतला. पॅनमध्ये ऑलरेडी आधी मी भात शिजवून घेतला, तांदूळ थोडासा गरम पाण्यातनं काढून घेतला. त्यानंतर मग मी इथं तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर मग मी तेल चांगलं गरम होऊ देईल आणि त्यानंतर मग त्याच्यात मी टाकेल जिरा आणि मोहरी टाकेल. जिरा आणि मोहरी आपल्या कुठल्याही भाजीला एकदम बेस्ट. त्यानंतर मग लसूण लसूण तुम्ही कापून या ठेचून कोळसाही टाकू शकता. मी तर कापून टाकलेला आहे. तो कापून टाकला आणि तो जरा असा लालसर जरा खायच्या आपल्या तोंडात पण खूप छान लागतो याच्यासाठी. त्यानंतर मग मी इथं कांदा टाकला. कांदा बी चांगला परतून घ्यायचा, चांगला कलसून घ्यायचा कांदा आणि कांदाही चांगला हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान कलसून घ्यायचं आहे. त्यानंतर मग कांदा कलसला का त्याच्यात आपण टमाटा टाकूया. आणि हा मी बिगर भाजीचा फ्राईड राईस बनवते. याच्यात भरपूर प्रकार येतात जसं आपण बनवायचं असलं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन नक्की दाखवायचा प्रयत्न करेन. तर त्याच्या आधी आता आपण बघूया फ्राईड राईस. सिम्पल फ्राईड राईस कसं बनवायचं तर बघूया. तर हा राईस बनवणं अगदी सोपं आहे, खूप कठीण पण नाही आहे. तुम्ही चालू चालू बनवून मुलांना देऊ शकता. जेव्हा आपल्याला भूक लागली आणि खायचं असतं तर तुम्ही हे सहजही बनवू शकता. हे बघा इथं माझा आता कांदा चांगला कलसून घेतलेला आहे. याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत तोडून. तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता. तुम्हाला किती तिखट खायचं त्या हिशोबाने तुम्ही इथं टाकू शकता. त्यात आपण मसाला बी टाकणार आहे म्हणून मग तुम्ही तुमच्या हिशोबाने मी इथं 2 हिरवी मिरची ते कापून तोडून टमाटर आहेत आणि त्यानंतर मग मी याच्यात टाकेल टमाटा. टमाटा बी चांगला कलसून घ्यायचा आहे. हे बघा टमाटा लवकर शिजेल त्याच्यासाठी एक पद्धत आहे ती म्हणजे कलसायच्या वेळेस थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं. त्याच्याने टमाटा लवकर शिजतो आणि लवकर येऊन जातो. तर इथं बघा मी थोडंसं आता चांगला कलसून घेईल आणि त्यानंतर मग आपण पुढची टेपू. इथं मी आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ थोडं सांभाळून टाकायचं, कारण की आपण ऑलरेडी भात शिजवताना पण आपण मीठ टाकतो, म्हणून मग मीठ थोडंसं व्यवस्थित टाकायचं. तर इथे मी नॉर्मल थोडंसं मीठ टाकलं, कारण की मी शिजवायच्या वेळेस पण मीठ टाकलेलं आहे म्हणून. तर त्यानंतर मग हे चांगलं कलसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं पुढची करूया. त्यानंतर मग आपण इथं थोडेसे मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये आपण रेग्युलर मसाले जसं लाल तिखट, लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग आणि धने पावडर हे रेग्युलर आपले मसाले टाकायचे आणि तेही चांगले कलसून घ्यायचे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान टेस्ट येते याच्याने पण. हे बघा इथं मी आता चांगलं हा माझा घरी बनवलेला मसाला आहे, म्हणजे जो छोले मसाला आहे तो मी टाकलेला आहे. थोडासा जो मी घरी बनवलेला छोले मसाला आहे तो टाकलेला आहे. तर त्यानंतर हा चांगला आता कलसून घ्यायचा आणि त्यानंतर मग मी इथे ना थोडंसं माझं जे मी भात शिजवलेलं पाणी होतं हे बघा हे तर ते मी थोडंसं टाकणार आहे म्हणजे जे आपले मसाले कच्चे लोक राहायला म्हणजे ते शिजायला पाहिजे म्हणून मी ते थोडेसे ते पाणी टाकून मसाले शिजून घेणार आहे. आणि बघा आणि थोडासा अगर भात कच्चा असेल तो बी त्याच्यात शिजून जातो. तर हे बघा इथं मी आता मस्तपैकी मसाले चांगले शिजून घेईल आणि त्यानंतर मग याच्यात थोडीशी शेजवान चटणी टाकणारे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. तिखट पण मग टाकताना एक लक्षात ठेवायचं आपण मसाले पण टाकलेले, तर तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आवडीनुसार तुम्हाला नाही टाकायचे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल, पण मग
शेजवान चटणीचे एक टेस्ट वेगळी लागते, खूप छान लागते ती टेस्ट. म्हणून मग थोडंसं टाकायला पाहिजे, छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, टाकून बघा, खूप छान लागते ते शेजवान चटणी. आता इथे मी थोडासा मसाला शिजू देईल आणि त्यानंतर मी याच्यात जो आपण तांदूळ आधी शिजून घेतलेला तो तांदूळ टाकूया. हा बघा, हा तांदूळ मी आता सगळा टाकून देईल आणि ते सगळं मिक्स करून घेईल. हे बघा. आणि आता मी हा मस्तपैकी इथं मिक्स करून घेईल. आता हा जो मसाला आहे सगळा आपल्या भाताला लागायला पाहिजे, तेव्हा तो पूर्ण शिजेल. हे बघा, हे बघा, या पद्धतीने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करताना घाई करायची नाही, हळूवार शिजवायचा. गॅसला वाटले तर तुम्ही कमी करून मग तो मिक्स करू शकता. हे बघा, इथं माझा मस्तपैकी आता मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग हे बघा, जेव्हा आपण जो सगळं मिक्स करून घेणार त्यानंतर इतका छान कलर येतो त्याला, खूप सुंदर कलर येतो. आणि त्यानंतर मग मी इथं ना आता थोडंसं हे टाकेल, बटर टाकेल. हे बघा, इथं मस्तपैकी हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान कलर येतोय. हा जसं तो शिजेल ना तसं जसं कलर येईल. आणि त्यानंतर मग मी इथं थोडंसं बटर टाकलं आणि बटर टाकून बी मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त हे बघा, हे पण आता तुम्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मी 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवून देईल मॅडम गॅसवर. जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे, 15-20 मिनिटांनी आपला भात तयार होऊन जाईल. आता इथं तुम्हाला बघू शकता, मी इथं माझे 15-20 मिनटं झालेले आहे, तर मी इथं चेक करते. हे बघा, किती छान कलर आलेला आहे भाताला आपल्या. आणि मस्तपैकी आता परत एकदा मी मिक्स करून घेईल आणि नंतर मग आपला गॅस बंद करून देईल. बघू शकता, एक एक दाणा मोकळा मोकळा झालेला आहे आणि अगदी मस्तपैकी सुगंध इतक्या छान येतो. वाव, मस्तपैकी. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर वाटली तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल, पण मी तो माझ्याजवळ होती म्हणून मी टाकून दिली. खूप छान. चला मग आता सर्व करूया. आता इथं मी सर्व करायला घेतलेलं आहे. हे बघा, मस्तपैकी तुम्ही बघू शकता, एक एक दाणा मोकळा आहे आणि एक एक मस्तपैकी खूप छान झालेला हा फ्राईड राईस. आणि अगदी सोप्या पद्धतीने, अगर तुमच्याकडं भाज्या नसतील, तुम्ही ह्या पद्धतीने फ्राईड राईस नक्की बनवून बघा. सगळ्या भाज्या टाकून बी तो बेस्ट लागतो आणि असा एकदम बेस्ट, त्याच्यापेक्षाही बेस्ट हा फ्राईड राईस लागतो. तर हा माझा व्हेज फ्राईड राईस रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.